नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील 4 व्हिडिओंपासून पार्ट्स ऑफ स्पीच विषयी माहिती मिळवत आहोत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीच किती असतात त्याच्याविषयी माहिती मिळवली. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण नाउन विषयी माहिती मिळवली. तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण प्रोनाउन विषयी माहिती मिळवली. चौथ्या व्हिडिओमध्ये आपण ॲडजेक्टिव्ह विषयी माहिती मिळवली. बरोबर. तर आजचा आपला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वर्ब. तो म्हणजे काय? वर्ब. वर्ब म्हणजे काय? वर्ब म्हणजे मराठीत त्याला म्हणतात क्रियापद. काय म्हणतात? क्रियापद. आता एक गोष्ट लक्षात राहू द्या, आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. हे जर समजलं तर भरपूर आपल्याला इंग्लिश ग्रामर विषयी माहिती मिळू शकते. बेसिक माहिती आपल्याला समजते. वाक्य कसे असतात ते समजतं, वाक्याच्या रचना समजतात. पण हे व्यवस्थितपणे बघा, शांततेने बघा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर चला आपण मुद्द्यावर येऊया. वर्ब म्हणजे काय? वर्ब म्हणजे कृती किंवा क्रिया. आपण ज्या क्रिया करतो, आता समजा मी या ठिकाणी चालत आहे, ही पण क्रिया आहे. मी बोलत आहे, ही पण क्रिया आहे. मी लिहत आहे, ही पण क्रिया आहे. मी पाहत आहे, मी ऐकत आहे, मी हालचाल करत आहे, या सर्व काय आहेत? क्रिया. मग या क्रिया कशा असतात, यांचे प्रकार काय असतात, याच्यावर आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. हे जर आपल्याला व्यवस्थित समजलं तर आपल्याला टेन्स फार चांगल्या पद्धतीने येतात. हे समजल्यावर म्हणजे तिथं आपल्याला त्रास होत नाही. म्हणून आता या ठिकाणी हा जो व्हिडिओ आहे याला व्यवस्थित समजण्याचा प्रयत्न करा. तर सगळ्यात पहिलं आता मी एक तुम्हाला थोडंसं उदाहरण देतो. बघा, आपण कुठं दुर्लक्ष करतो. आता बघा, आय प्ले क्रिकेट. मी क्रिकेट खेळतो. तर साहजिक आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले होते, हा प्रोनाउन आहे. बरोबर. हा क्रिकेट हा कर्म आहे. याला आपण बघायचं नाही, अजून आपण ते शिकलेलो नाहीये. जे शिकलेलो नाही त्याच्यावर विचार करायचा नाही. आता आपण काय शिकतोय? हे शिकतोय. हे म्हणजे काय? प्ले. प्ले म्हणजे काय? हा आहे वर्ब. काय आहे? वर्ब. याची जागा वाक्यामध्ये कुठं असते? वर्बची सब्जेक्टच्या नंतर पण असू शकते, सब्जेक्टच्या आधी पण असू शकते. तर जेव्हा टेन्स शिकू त्यावेळेस त्याच्यावर आपण व्यवस्थितपणे माहिती मिळवू. बरोबर. तर टेन्स शिकताना आपण त्याच्यावर माहिती मिळवू. तर हा आहे वर्ब. तर अशा प्रकारचे जे वर्ब असतात यांच्यावर आज आपल्याला माहिती मिळवायची आहे. बघा, आता या ठिकाणी वर्बचे प्रकार दिलेले आहेत. बरोबर. तर त्याच्यापैकी पहिला प्रकार जो आहे तो मेन वर्ब. म्हणजे वाक्यामध्ये जे वर्ब असतात, वाक्यामध्ये जे वर्ब असतात तर त्यांना सर्वांना मेन वर्ब असे आपण म्हणतो. काय म्हणतो? मेन वर्ब असे म्हणतो. हे मेन वर्ब जे आहेत ते दोन प्रकारचे आहेत. एक ट्रान्सिटिव्ह वर्ब आणि दुसरं इनट्रान्सिटिव्ह वर्ब. हे जे मेन वर्ब आहेत हे दोन प्रकारचे असतात. तुम्हाला समजेल सगळं, फक्त लक्ष राहू द्या. तर हा पहिला आहे ट्रान्सिटिव्ह वर्ब आणि दुसरा आहे इनट्रान्सिटिव्ह वर्ब. आता आधी या दोघांविषयी आपण समजून घेऊ. तर बघा, आता मी या ठिकाणी एक वाक्य लिहितो. आय प्ले. मी खेळतो. बरोबर. मी खेळतो असं लिहिलेलं आहे मी. तर पुढे जर मला एखादा शब्द जोडायचा असेल, कर्म जोडायचं असेल तर जोडू शकतो का? हो, जोडू शकतो. कारण त्याच्याशिवाय मी खेळतो. काय खेळतो? काहीतरी लिहू शकतो ना आपण. मग क्रिकेट खेळतो, हॉकी खेळतो, फुटबॉल खेळतो, चेस खेळतो, कबड्डी खेळतो, खो खो खेळतो, XYZ जे असेल ते. परंतु तिथं आपण लिहू शकतो. जर तो शब्द आपण लिहिला तर या वाक्याला पूर्ण अर्थ येईल. बरोबर. म्हणजे कर्म जर लिहिला आय प्ले, समजा मी इथं हे लिहिलं क्रिकेट. बरोबर. आता या ठिकाणी वाक्याला काय प्राप्त झाला? पूर्णपणे अर्थ प्राप्त झाला. कारण प्लेला कर्म लागतो. कोणताही कर्म आपण घेऊ शकतो. बरोबर. म्हणजे अशा प्रकारचे वर्ब, दोज टाइप्स ऑफ वर्ब्स विथ नीड ऑब्जेक्ट. अशा प्रकारचे वर्ब ज्यांना
ऑब्जेक्टची गरज असते, ऑब्जेक्टची गरज असते अशा प्रकारच्या व्हर्बला ट्रान्सिटिव्ह व्हर्ब असे म्हणतात. मग समजा मी लिहितो, आय राईट. मग मी लिहितो, काय लिहितो? मी एसे लिहितो, मी लेटर लिहितो, मी गाणे लिहितो, बरोबर, मी धडा लिहितो, मी काय म्हणतात XYZ, मी पॅरेग्राफ लिहितो, मी पत्र लिहितो, मी ॲप्लिकेशन लिहितो. असं जे असेल तसा शब्द आपण ज्याला रिलेटेड असा शब्द त्या ठिकाणी जोडू शकतो, म्हणजे तो म्हणजे ऑब्जेक्ट, बरोबर. तर त्याला रिलेटेड, राईटला रिलेटेड असा ऑब्जेक्ट आपण जोडू शकतो. म्हणजे वर्ब असे वर्ब की ज्यांना ऑब्जेक्टची गरज भासते, ज्यांना ऑब्जेक्टची गरज भासते अशा प्रकारच्या क्रियापदांना ट्रान्सिटिव्ह व्हर्ब असे म्हणतात. काय म्हणतात? ट्रान्सिटिव्ह व्हर्ब म्हणतात. आय राईट अन एसे, मी निबंध लिहितो, बरोबर. परत सांगतो मी तुम्हाला, आय ड्रिंक, आय ड्रिंक, मी पितो, काय पितो? मी दूध पितो, मी पाणी पितो, मी ज्यूस पितो. तसा शब्द लिहू शकतो की नाही पुढे, बरोबर. मग आय ड्रिंक मिल्क, मी दूध पितो. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी हे जे वर्ब आहेत यांना ऑब्जेक्टची गरज भासलेली आहे. आपण या ठिकाणी ऑब्जेक्टचा वापर केलेला आहे. मग अशा प्रकारचे जे शब्द असतात, अशा प्रकारच्या शब्दांना, अशा प्रकारच्या वर्बला, अशा प्रकारच्या क्रियापदांना ट्रान्सिटिव्ह वर्ब असे म्हणतात. हे लक्षात राहू द्या, बरोबर. तर आता या ठिकाणी हे तीन जे वर्ब आहेत आपण इथं उदाहरण म्हणून समजण्यासाठी लिहून घेऊ. फॉर एक्झाम्पल प्ले, राईट, त्याच्यानंतर कोणतं आहे ड्रिंक, हे लिहिले, बरोबर. अशा प्रकारच्या शब्दांना आपण ट्रान्सिटिव्ह वर्ब असे म्हणतो. मग आता हे झाले ट्रान्सिटिव्ह वर्ब. लगेच आपल्याला समजतं की या ठिकाणी कर्माची गरज असते, ऑब्जेक्टची गरज असते, म्हणून हे ट्रान्सिटिव्ह वर्ब. मग या ठिकाणी इंट्रान्सिटिव्ह मध्ये काय येईल? अंदाज लावा. या ठिकाणी ऑब्जेक्टिव्हची गरज असते, या ठिकाणी ऑब्जेक्ट राहत नाही, नाही राहिला तरी चालेल परंतु तरी अर्थ बनून जातो. नाही राहिला तरी चालेल परंतु अर्थ बनतो. ऑब्जेक्ट नसला तरी चालेल. आणि जर ऑब्जेक्ट नसला किंवा ऑब्जेक्टची गरज भासत नाही अशा प्रकारचे जे वर्ब असतात त्यांना इंट्रान्सिटिव्ह वर्ब असे म्हणतो. मग आता असे इंट्रान्सिटिव्ह वर्ब कोणत्या प्रकारचे असतील बरं? बोला बरं. असे जे इंट्रान्सिटिव्ह वर्ब आहेत ते कोणते कोणते असतील बरं? बघा मग आता मी परत एक सांगतो उदाहरण. आय रन, मी धावतो, बरोबर, मी धावतो. मग आपण म्हणणार सर इथं पुढे शब्द जोडू शकतो आपण. ठीक आहे, आपण जोडून बघू. आय रन ऑन द ग्राउंड, जोडला मी तो शब्द, आय रन ऑन द ग्राउंड. पण मला एक सांगा, ऑन द ग्राउंड हे ऑब्जेक्ट आहे का? ऑब्जेक्ट आहे ऑन द ग्राउंड? नाही. ऑन द ग्राउंड हे तर प्लेस आहे, स्थळ आहे ना, ते घरावर, छतावर, इकडे तिकडे, हे तर जागा आहे, प्लेस आहे, ते ऑब्जेक्ट नाही. मग समजा आता त्याला पुसून टाकतो मी, बरोबर. चला ऑन द ग्राउंड काढून टाकलं, ते चालत नाही म्हणून. मग दुसरा कोणता असा ऑब्जेक्ट घेऊ? तर त्या ठिकाणी ऑब्जेक्ट येणार नाही, कारण ती जी क्रिया आहे धावण्याची आहे आणि तिथं ऑब्जेक्ट कुठून येईल? समजा इथं असा शब्द राहिला असता, आय कट, मी कापतो. काय मग पुढे काय लिहिल मी? आय कट अन ॲपल, मी सफरचंद कापतो. लगेच आपल्याला इथं ऑब्जेक्ट लावला, बरोबर. आणि हा वर्ब कोणता आला? मग ट्रान्सिटिव्ह वर्ब आला. परंतु या ठिकाणी अशा प्रकारचे आपण ऑब्जेक्ट लावू शकत नाही. त्या ठिकाणी जर पुढचा शब्द जो पण लागेल तो स्थळ लागेल. आय रन, मी धावतो. मग धावतोच्या पुढे काय लिहू शकतात तुम्ही? मैदानावर, गलीमध्ये, गार्डनमध्ये, शाळेमध्ये, रोडावर, हायवेवर, पर्वतावर, असे शब्द येतील ना. मग ते काय आहेत? ते काय दर्शवतात? स्थळ दर्शवतात, प्लेस दर्शवतात. म्हणजे असे जे वर्ब आहेत यांना ऑब्जेक्टची गरज भासत नाही, यांना अर्थ पूर्ण करण्यासाठी ऑब्जेक्टची गरज भासत नाही. मग असे शब्द कोणते कोणते आहेत? आय रन, मी धावतो. आय वॉक, मी चालतो, बरोबर. आय स्विम, मी पोहतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे या अशाच्या प्रकारच्या ज्या क्रिया असतात अशा क्रियांना ऑब्जेक्ट राहत नाही, यांना ऑब्जेक्ट राहत नाही, अशा प्रकारच्या क्रिया राहतात. प्ले,
क्रिकेट, राईट लेटर, ड्रिंक वॉटर. परंतु इथं रन काय लिहिणार पुढे, वॉक पुढे काय लिहिणार, स्विम पुढे काय करणार, बरोबर. पुढे ऑब्जेक्ट येईल का, नाही, प्लेस येतं. बघा, रन ऑन द रोड प्लेस, वॉक इन द गार्डन प्लेस, स्विम इन द रिव्हर प्लेस, बरोबर की नाही. म्हणजे हे प्लेस दाखवतात. या शब्दांप्रमाणे, या वर्डप्रमाणे या ठिकाणी ऑब्जेक्ट लागत नाही. म्हणून अशा प्रकारचे जे क्रियापद असतात त्यांना म्हणतात इंट्रान्सिटिव्ह वर्ब. आलं लक्षात. लक्षात राहू द्या, हे वर्ब फार महत्वाचे आहेत. वर्ब जर व्यवस्थित समजले तर आपल्याला इंग्रजी चांगलं जमायला लागतं. कोणत्या प्रकारचे वर्ब आहेत ते समजून घ्यायचं. जसं आपण पुढे भरपूर शिकणार आहोत, आपल्याला भरपूर शिकायचं आहे, अजून तर सुरुवात झालेली आहे. हा, त्याच्यानंतर आता बघा, ज्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो त्याच्यावर आपण थोडक्यात माहिती मिळवू. ज्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो त्याच्यावर थोडक्यात माहिती मिळवू. आता दुसरा प्रकार आहे हेल्पिंग वर्ब. काय, हा झाला मेन वर्ब. मेन वर्बचे दोन प्रकार, ट्रान्सिटिव्ह वर्ब आणि इंट्रान्सिटिव्ह वर्ब. आता इथं आहे हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्बला दुसरा एक शब्द असतो, तो म्हणजे ऑक्झिलरी वर्ब, बरोबर. तो म्हणजे काय असतो, ऑक्झिलरी वर्ब. आता हेही समजून घ्या, ऑक्झिलरी वर्ब काय असतात. ऑक्झिलरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. सहाय्य, काय, सहाय्यकारी क्रियापद. सहाय्य म्हणजे काय, सहायता करणारा. सहायता करणारा म्हणजे काय, मदत करणारा. काय, मदत करणारा, बरोबर. तर आता बघा, हे जे ऑक्झिलरी वर्ब आहे यांचा वापर कसा करतो. तुम्ही तुम्हाला टू बीचे रूप माहिती असतील, टू हॅवचे रूप माहिती असतील, तर ते सर्व ऑक्झिलरी वर्ब आहेत. जसं की बघा, इज, एम, आर, वॉज, वेअर, शॉल बी, विल बी, हॅव, हॅज, हॅड, शॉल हॅव, त्याच्यानंतर विल हॅव. हे सर्व काय आहेत, हे सर्व ऑक्झिलरी वर्ब आहेत, बरोबर. म्हणजे हे येतात प्रायमरी ऑक्झिलरीजमध्ये. कशामध्ये येतात, प्रायमरी ऑक्झिलरीजमध्ये. मग हे पण वर्ब आहेत का, हो, हे पण वर्ब आहेत. परंतु काही वेळा ते वर्ब असतात आणि काही वेळा ते ऑक्झिलरी वर्ब असतात, बरोबर. काही वेळा ते काय असतात, वर्ब असतात आणि काही वेळा ते काय असतात, ऑक्झिलरी वर्ब असतात. मग आता ते वर्ब केव्हा असतात, ऑक्झिलरी वर्ब केव्हा असतात, आपण ते समजून घेऊ, बरोबर. मग आता आपण काय पाहतोय, प्रायमरी ऑक्झिलरी. मग हे सर्व प्रायमरी ऑक्झिलरी झाले, यांना आपण ऑक्झिलरी वर्ब म्हणतो. इथं मॉडेल ऑक्झिलरीज आहे, हे झाल्यावर ते पुढचं बघू, बरोबर. पहिले हे समजून घेऊ. आता हे आहेत हेल्पिंग वर्ब, यांना म्हणतो हेल्पिंग वर्ब किंवा यांना म्हणतो ऑक्झिलरी वर्ब. हे काही वेळा वर्बचंही काम करतात आणि काही वेळा हेल्पिंग वर्बचंही काम करतात. मग आता वर्बचं काम केव्हा करतात ते आपण पाहू आणि हेल्पिंग वर्बचं काम केव्हा करतात ते आपण पाहू. आता पहिले आपण त्याला मेन वर्ब म्हणून वापरू त्याला, जो वर्बचं काम केव्हा करतात. बघा आता इथं आय एम अ बॉय, मी मुलगा आहे. हे वाक्य मी या ठिकाणी लिहिलं, बरोबर. मी मुलगा आहे, आहे वरून तर दिसतंय टेन्स आहे वाक्यामध्ये असं. तर या ठिकाणी वर्ब आहे का, असं अशा एखाद्या प्रकारचं क्रिया दाखवलेली आहे का, ऍक्शन आहे का वाक्यामध्ये. चालणे, फिरणे, बसणे, हसणे, रडणे नाही, बरोबर. आय एम अ बॉय, मी मुलगा आहे, कॉमन सेंटेन्स आहे, बरोबर आहे. तिथं काय समजण्यासारखं नाही. परंतु या ठिकाणी हा जो एम आहे, हा जो एम आहे याच्यावरून त्या वाक्याचा टेन्सचा बोध होतो. कशाचा बोध होतो, टेन्सचा. समजा याला इथं समजा याला आपण काढून घेतला, वाक्याला अर्थ आहे का, आय अ बॉय, चालेल, नाही चालणार. मग या ठिकाणी मी एम लावला, आय एम अ बॉय. मग या ठिकाणी एम लावल्यानंतर एम जो आहे त्याच्यामुळे काय होतंय, वाक्याला टेन्स कोणता आहे ते आपल्याला समजून येते आणि त्याच्यामुळे वाक्याला अर्थ पूर्ण होतोय, वाक्याला अर्थ प्राप्त होतोय, बरोबर आहे. मग हा जो एम आहे हा या ठिकाणी वर्बचं काम करतोय. काय करतोय, वर्बचं काम करतोय. हा जो एम आहे या ठिकाणी वर्बचं काम करतोय. मग तसंच तुम्ही या ठिकाणी बाकीचे उदाहरण बनवू शकतात. ही इज अ टीचर,
दे आर स्टुडंट, आय वॉज अ डॉक्टर, दे वेअर प्लेयर्स. म्हणजे अशा पद्धतीने हे जे आहेत हे सर्व असे वाक्य, छोटे छोटे वाक्य तुम्ही बनवू शकतात. मग त्यावेळेस ते वर्कचे कामं करतात. त्यावेळेस काय कामं करतात? वर्कचे कामं करतात. बरोबर. मग आता ते जर इथं वर्कचं काम करतायत पण ते जर वर्ब आहेत, मग या ठिकाणी आपण हेल्पिंग वर्क का म्हणतोय त्यांना? बरोबर आहे. मग आता हे आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. त्यांना आपण हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब असं का म्हणतोय? आता हे बघा, या ठिकाणी एम दिलेला आहे. बरोबर. मग इथं एक वाक्य लिहितो, आय एम प्लेइंग क्रिकेट. मी क्रिकेट खेळत आहे. बरोबर. मी क्रिकेट खेळत आहे. इथं प्ले आहे, इथं एम आहे. मग आता आपल्याला असं वाटेल इथं प्लेइंग आहे, इथं एम आहे. बरोबर. मग या ठिकाणी दोन वर्ब आहेत असं वाटेल का? नाही. ज्या वेळेस वाक्यामध्ये मुख्य क्रियापद असतं, मेन वर्ब असतो, यांच्यापैकी म्हणजे फक्त हे नाही, अनेक आहेत तसे. बरोबर. तर ज्यावेळेस वाक्यामध्ये मेन वर्ब असतं त्यावेळेस हे जे ऑक्झिलरी वर्ब आहेत हे कशाची कामं करतात? हे कामं करतात, कुठे गेलं? हेल्पिंग वर्कची कामं करतात. कशाची कामं करतात? हेल्पिंग वर्कची. म्हणजे बघा आता या ठिकाणी हे जे आहे हे काय आहे? हे मुख्य क्रियापदे म्हणून याला या वाक्यामध्ये आपण वर्ब म्हणतोय. बरोबर. त्याला काय म्हणतोय आपण? वर्ब म्हणतोय. आणि हे जे आहे हे या ठिकाणी काय काम करतंय? ऑक्झिलरी वर्कचं काम करतंय. ऑक्झिलरी वर्कचं काम करत आहे. एवढं लक्षात राहायचं. एका वाक्यामध्ये दोन वर्ब कधीही राहत नाही. समजलं का? एका वाक्यामध्ये दोन वर्ब कधीही राहत नाही. बघा, दोन वर्ब. मी चालणे फिरणे बोलतो, चालेल का? मी चालणे फिरणे करतो, चालेल का? नाही चालणार. दोन क्रियापदाने वाक्य बनेल का? नाही बनत. वाक्य एका क्रियापदाने बनतं. आणि समजा दुसरं जर वर्ब असेल तर ते ऑक्झिलरी वर्ब असू शकतं, ते मॉडेल ऑक्झिलरीज असू शकतं, त्यानंतर पुढे जे येणार आहे त्याच्यापैकी काहीतरी असू शकतं, ते आपण पुढे बघू. बरोबर आहे. तर हे आहेत प्रायमरी ऑक्झिलरीज. यांना काय म्हणतात? प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणतात. हे जर एकटे राहिले तर ते वर्कचं काम करतात. आणि यांच्यासोबत जर वर्ब येऊन गेला, बघा एमच्या सोबत प्लेइंग आला, तर मग त्यावेळी हे काय बनतात? ऑक्झिलरी वर्ब बनतात. इथं एकटा होता एम तर वर्ब होता. या ठिकाणी एम सोबत हा वर्ब येऊन गेला प्लेइंग. बरोबर. म्हणून हा एम काय झाला? ऑक्झिलरी वर्ब झाला. बरोबर. थोडं लक्ष द्या. नाही समजलं परत परत बघायचं, बरोबर समजेल, परंतु मन लावून बघावं लागतं. बरोबर. त्यानंतर हे झाले ऑक्झिलरी वर्ब मधील पहिला प्रकार म्हणजे प्रायमरी ऑक्झिलरीज. बरोबर. पहिला प्रकार म्हणजे कोणते झाला? प्रायमरी. मग आपण इज, एम, आर असं थोडक्यात लिहून देऊ. जास्त काही लिहायची आवश्यकता नाही. तिथं लिहिलेलं आहे, आपण पहिले लिहिलं होतं ते तुम्हाला समजून गेलं असेल. त्याच्यानंतर मॉडेल ऑक्झिलरीज. आता मॉडेल ऑक्झिलरीज मध्ये काय काय येतात बघा? कॅन, कुल्ड, शुल्ड, वुल्ड, शॉल, नंतर मस्ट, माइट, मे, हे सर्व मॉडेल ऑक्झिलरीज आहेत. तर हे जे आहेत ना, याच्यावर आपण स्पेशल व्हिडिओ बनवू केव्हा? जेव्हा आपण टेन्स शिकू त्यावेळेस. परंतु फक्त आता मॉडेल ऑक्झिलरीज काय असतात ते बघून घेऊ. तर बघा आता वर्कच्या प्रकारांमध्ये हेल्पिंग वर्बमध्ये दुसरा प्रकार येतो मॉडेल ऑक्झिलरीज. तर बघा आता आय कॅन. बरोबर. हा काय? काय? आय कॅन मी करू शकतो. बरोबर. आय कॅन मी करू शकतो. आता नुसतं आय कॅन जर सांगितलं तर कॅन इथं वर्ब बनतोय. बरोबर. कॅन काय बनतोय? इथं वर्ब बनतोय. परंतु आय कॅन सिंग मी गाऊ शकतो. मी गाऊ शकतो. मग साहजिक आहे हे इथं काय आलं? वर्ब. मग याला कोण मदत करतंय अर्थ पूर्ण करण्यासाठी? हा कॅन. मग हा झाला ऑक्झिलरी वर्ब. हा झाला ऑक्झिलरी वर्ब. लक्षात. तर कॅन झालं, कुल्ड झालं, मे झालं, माइट झालं. बरोबर. बघा अजून एखादं उदाहरण घेऊ. आय शुल्ड रन मी धावायला पाहिजे. बरोबर.
आय शुड रन. रन हा मेन वर्ब आहे इथं. रन म्हणजे धावणे. मग हा शुड काय आला? हा शुड आला ऑक्झिलरी वर्ब. हा कोणता ऑक्झिलरी वर्ब आहे? मॉडेल ऑक्झिलरी. बरोबर. कोणता ऑक्झिलरी वर्ब आहे? मॉडेल ऑक्झिलरी. हे कोणते ऑक्झिलरी वर्ब आहेत? प्रायमरी ऑक्झिलरी. आणि हा कोणता ऑक्झिलरी वर्ब आहे? हा मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. समजलं मग? ऑक्झिलरी वर्ब म्हणजे क्रियापदाला, मेन क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करतो. बरोबर. मेन क्रिया, जे मुख्य क्रियापद असतं ना, त्याला अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करणारा जो वर्ब असतो त्याला आपण ऑक्झिलरी वर्ब असे म्हणतो. म्हणजे सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतो. म्हणजे आपण हेल्पिंग वर्ब असे म्हणतो. आलं लक्षात? समजलं? हेल्पिंग वर्ब, ऑक्झिलरी वर्ब आणि हेल्पिंग वर्ब त्यांचे दोन प्रकार असतात. प्रायमरी ऑक्झिलरीज हे आले. नंतर मॉडेल ऑक्झिलरीज, कॅन, त्याच्यानंतर कुल्ड, त्याच्यानंतर शॉल, त्याच्यानंतर शूड. बरोबर. अजून भरपूर आहे पण तेवढे काय आपण लिहित नाही. आता तात्पुरतं समजण्यासाठी एवढं देतोय. हा, त्याच्यानंतर येतो फिनिट वर्ब अँड नॉन फिनिट वर्ब. बरोबर. त्याच्यानंतर काय येतं? फिनिट वर्ब आणि नॉन फिनिट वर्ब. बरोबर. आता फिनिट वर्ब म्हणजे वाक्याच्या काळानुसार त्याची क्रियापद बदलतं. वाक्याच्या टेन्सनुसार. फिनिट वर्ब म्हणजे काय? बघा, फिनिट वर्ब म्हणजे काय? वाक्याच्या टेन्सनुसार त्याचं क्रियापद बदलतं. बरोबर. आता वाक्याच्या टेन्सनुसार म्हणजे कसं? बघा, आय प्ले, मी खेळतो. मला आता टेन्स बदलायचा आहे. हे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. मला सिंपल पास्ट टेन्स करायचं आहे. आय प्लेड, लगेच वर्ब बदललं की नाही? लगेच मला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स करायचं आहे. आय एम प्लेइंग, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स झालं. मग मला प्रेझेंट परफेक्ट टेन्स करायचं आहे. आय हॅव प्लेड. तर बघा, प्रत्येक ठिकाणी त्याला बदलून टाकलेलं आहे. जसा टेन्स बदलला तसा वर्ब बदलला. बरोबर आहे. जसा टेन्स बदलला तसा वर्ब बदलला. म्हणजे टेन्सनुसार त्या वर्बमध्ये जर बदल होत असेल तर ते फिनिट वर्ब. बरोबर. टेन्सनुसार जर त्या वर्बमध्ये बदल होत असेल तर ते फिनिट वर्ब. आलं लक्षात? समजलं? मग हे सर्व फिनिट वर्बमध्ये येतात. हे सर्व काय येतात? फिनिट वर्बमध्ये येतात. टेन्सनुसार बदल झाला म्हणजे त्याला फिनिट वर्ब असे म्हणतो. समजलं? मग आता फिनिट वर्ब जर हे आहे तर नॉन फिनिट म्हणजे काय येईल? मग नॉन फिनिट म्हणजे टेन्सनुसार बदल होणार नाही. बरोबर. नॉन फिनिट काय? मग टेन्सनुसार बदल होणार नाही. होईल का? नाही होणार. फिनिटमध्ये काय? टेन्सनुसार बदल होईल. नॉन फिनिटमध्ये काय? टेन्सनुसार बदल होणार नाही. मग आता कोणत्या प्रकारचे येतात ते वर्ब? तर बघा, आपण साहजिक आहे, आपण जे वर्बला वेगवेगळे रूप बनवतो. जसं की बघा, आता प्रेझेंट पार्टिसिपल बनतो आपण. याचा आपण स्पेशल व्हिडिओ बनवू. आपण याचा सुद्धा स्पेशल व्हिडिओ बनवू. बरोबर. त्याच्यानंतर पास्ट पार्टिसिपल, त्याच्यानंतर जेरंड. अशा प्रकारचे वर्ब असतात. अशा प्रकारचे वर्ब असतात. त्याचा इन्फिनिटिव्ह पण येतात. तर याला कट करून आपण इन्फिनिटिव्ह करून टाकू. जेरंड म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल मध्ये येऊन गेलं इन्फिनिटिव्ह. बरोबर. आता हे तीन या ठिकाणी प्रकार लिहिले. कशाचे? फिनिट वर्ब झालं ना आपलं. नॉन फिनिट वर्बचे तीन प्रकार लिहिले. आता बघा, कुठे लिहू? इथं लिहू का? जागा आहे. हा, चला ठीक आहे, इथं लिहितो समजण्यासाठी. आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. इथं वाक्य लिहिलेलं आहे मी. बरोबर. इथं वाक्य लिहिलेलं आहे. साहजिक आहे, तुम्हाला तर समजलं हा वर्ब आहे असं. बरोबर आहे. परंतु आपण काय शिकतोय? नॉन फिनिट वर्ब. बरोबर आहे. आय प्ले क्रिकेट, पुढे एखादा शब्द जोडू का? मी इथं जोडून दिला, इथं लिहितो खाली. आय प्ले क्रिकेट टू एन्जॉय. आय प्ले क्रिकेट टू एन्जॉय, मी मौज करण्यासाठी क्रिकेट खेळतो. इथं पहिले काय होतं? आय प्ले क्रिकेट.
हा शब्द जोडल्यावर काय झालं, आय प्ले क्रिकेट टू एन्जॉय, तर मी मौज करण्यासाठी क्रिकेट खेळतो. तर बघा, एन्जॉय म्हणजे मौज करणे हा सुद्धा वर्ब आहे, परंतु या वाक्यामध्ये तो काय करतोय, इन्फिनिटिव्हचं काम करतोय. हा जो इन्फिनिटिव्ह दिला ना मी, हा इन्फिनिटिव्हचं काम करतोय. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, कोणताही क्रियापद असेल, आपले प्लेला जर पुढे टू लावला झाला इन्फिनिटिव्ह, बरोबर. हा गो आहे, याला जर पुढे टू लावला झाला इन्फिनिटिव्ह. तर हा जो एन्जॉय आहे याला काय लावलेला आहे, याला टू लावलेला आहे. म्हणजे आय प्ले क्रिकेट टू एन्जॉय, मी मौज करण्यासाठी क्रिकेट खेळतो. म्हणजे हा जो टू एन्जॉय आहे हा काय आहे, इन्फिनिटिव्ह आहे, तो वर्ब नाही. मग याला वर्ब म्हणून वापरू काय एखाद्या ठिकाणी, आय एन्जॉय, मी मौज करतो, हा इथं वर्ब आहे. इथं काय येतो, वर्ब आहे. इथं काय आहे, हा इन्फिनिटिव्ह आहे, बरोबर. आणि इथं वर्ब कोणता आहे, हा प्ले. आलं लक्षात. मी परत सांगतो, एका वाक्यामध्ये दोन क्रियापद कधीही राहत नाही. एका वाक्यामध्ये जर दोन क्रियापद असतील तर जे एक असतं ते मुख्य क्रियापद असतं, आणि जे दुसरं असतं ते प्रायमरी ऑक्झिलरीज असू शकतं, ते मॉडल ऑक्झिलरीज असू शकतं, ते प्रेझेंट पार्टिसिपल असू शकतं, ते पास्ट पार्टिसिपल असू शकतं, किंवा ते इन्फिनिटिव्ह असू शकतं. जसं जसं सराव करणार तसं तसं ते समजेल. समजलं का. आता बघा, हे समजलं असेल तुम्हाला, आय प्ले क्रिकेट टू एन्जॉय म्हणजे हे काय आहे, इन्फिनिटिव्ह, आणि हा काय आहे, वर्ब. आपण काय पाहतोय, आपण हे प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल आणि इन्फिनिटिव्ह हे पाहतोय. तर अशा प्रकारचे जे शब्द असतात हे सर्व नॉन फिनिटिव्ह वर्ब मध्ये येतात. अशा प्रकारचे जे वर्ब असतात ते नॉन फिनिटिव्ह वर्ब मध्ये येतात. तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. तर नॉन फिनिटिव्ह वर्ब मध्ये येतात. तुम्हाला अजून उदाहरण देतो मी समजवण्यासाठी. बघा आता काय देऊ तुम्हाला उदाहरण. स्विमिंग, वर्ब काय आहे इथं, वर्ब कोणता आहे, हा स्विम, बरोबर. वर्ब काय आहे, स्विम. इथं मी काय लिहिलं, स्विमिंग. स्विमिंग इज माय हॉबी. स्विमिंग इज माय हॉबी. स्विमिंग माझी आवड आहे, आहे स्विमिंग माझी आवड आहे. मग आता मला एक सांगा, या ठिकाणी वर्ब कुठे, या ठिकाणी स्विमिंग जे आहे ते काय आहे, मी तुम्हाला बोललो ना काय आहे ते, प्रेझेंट पार्टिसिपल. काय आहे, प्रेझेंट पार्टिसिपल, त्याला आपण जेरंड सुद्धा म्हणू शकतो, बरोबर. मग या ठिकाणी मेन वर्ब या ठिकाणी इज आहे, एवढं लक्षात राहू द्या. या ठिकाणी स्विमिंग हे वर्ब नाही, बरोबर. तर हे प्रेझेंट पार्टिसिपल म्हणून अशा पद्धतीने वाक्यामध्ये वापर करतात. स्विमिंग इज माय हॉबी, पोहणे माझी आवड आहे. सिंगिंग, सिंगिंग म्हणजे गाणे, बरोबर ना. सिंगिंग इज माय हॉबी, गाणे माझी आवड आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण प्रेझेंट पार्टिसिपलचा वापर करतो. त्यानंतर तुम्हाला टूचा वापर सुद्धा दाखवला मी. अजून तुम्हाला उदाहरण देतो मी. हातातच जाऊ देतो डस्टर, परत परत जावं लागतं. बघा, काय घेऊ, आय लाईक ऑन ॲपल, मला सफरचंद आवडतं. तर हा लाईक घेतला, बरोबर, आवडणे हा मेन वर्ब आहे, तर समजला आपल्याला. आता या ठिकाणी इथं ऑब्जेक्ट येऊन गेलं म्हणजे ट्रान्सिटिव्ह वर्ब आहे तो, बरोबर. लाईक अन ॲपल, आवडतं, काय आवडतं, सफरचंद, म्हणजे कर्म आलं तिथं, ऑब्जेक्ट आलं. तर आय लाईक अन ॲपल. मग आता समजा मला एखादं हे नॉन फिनिटिव्ह वर्ब जोडायचं आहे, मग आय लाईक अन ॲपल टू इट. काय, टू इट, मला सफरचंद खायला आवडतं. अर्थ काय झाला, इथं काय होता, मला सफरचंद आवडतं, या टूला जोड, टू इटला जोडला, काय अर्थ झाला, आय लाईक अन ॲपल, मला सफरचंद खायला आवडतं. मग आय लाईक अन ॲपल टू इट, मला सफरचंद खायला आवडतं. म्हणजे हा जो टू इट आहे, म्हणजे हा जो टू इट आहे हा काय आहे, इन्फिनिटिव्ह, हा वर्ब नाही. आणि त्याला वर्ब म्हणून वापरायचं असेल तर आय इट अन ॲपल, मी सफरचंद खातो. आता या ठिकाणी हा इट काय काम करतोय, हा या ठिकाणी आता इट हा काय आहे, वर्ब आहे. काय येतो, वर्ब, बरोबर. या ठिकाणी हा इट काय आहे, टू इट काय आहे, इन्फिनिटिव्ह, म्हणजे काय, नॉन फिनिटिव्ह वर्ब. समजलं, लक्षात आलं. किती कन्फ्युजन आहे, परत परत बघायचा व्हिडिओ, बरोबर समजेल. आणि घरी असे उदाहरणं बनवायचे, बरोबर की नाही.
बघा परत अजून एक उदाहरण सांगतो. आय प्ले क्रिकेट. आपण भरपूर वेळा क्रिकेटचं उदाहरण घेतलं. आता लोकांना क्रिकेटच जास्त आवडतं. आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो, बरोबर. बघा आता आता मी लाईकला घेतो. आय लाईक, मला आवडतं. आय लाईक, मला आवडतं. काय आवडतं? टू प्ले क्रिकेट. मला क्रिकेट खेळायला आवडतं. मग हा आता या ठिकाणी हा लाईक काय आहे? हा वर्ब आहे. आणि हा टू प्ले काय आहे? टू लावला ना पुढे. हा टू प्ले काय आहे? हा इन्फिनिटिव्ह आहे. म्हणजे काय? नॉन फिनिट वर्ब. आलं लक्षात? समजलं? दोन क्रियापद आहेत का तिथं? नाही, क्रियापद एकच आहे, ते म्हणजे लाईक. आणि टू प्ले काय आहे मग? नॉन फिनिटिव्ह वर्ब म्हणजे इन्फिनिटिव्ह. समजलं? म्हणजे एका वाक्यामध्ये दोन क्रियापद राहतात का? मग नाही राहत. समजलं का? याच्यावर जास्तीत जास्त सराव करायचा, प्रॅक्टिस करायची, तेव्हा ते समजतं. मग आता इथं आपण बघा फिनिटिव्ह वर्ब मध्ये आपण कोणतंही लिहू शकतो. प्ले घेऊ शकतो, राईट घेऊ शकतो, बरोबर. ते शिकवलं तुम्हाला. हा आता नॉन फिनिटिव्ह वर्ब मध्ये काय घेऊ आपण? टू प्ले, टू लावून दिला बघा. त्यानंतर स्विमिंग, ING वाला एखादं वाक्य जोडून म्हणजे वर्ब लिहून दिलं. तर अशा प्रकारचे शब्द त्याच्यामध्ये येत असतात, बरोबर. आता त्याच्यानंतर एक महत्वाचा मुद्दा, रेग्युलर और इरेग्युलर वर्ब. व्हॉट इज द मीनिंग ऑफ रेग्युलर वर्ब अँड व्हॉट इज द मीनिंग ऑफ इरेग्युलर वर्ब? Regular verb means those verbs which can change according to the rule. Regular verb means those verbs which can change according to the rule. नियमानुसार ज्या वर्बचा बदल होतो, नियमानुसार ज्या वर्बचा बदल होतो ते रेग्युलर वर्ब. आणि नियमानुसार ज्या वर्बचा बदल होत नाही ते इरेग्युलर वर्ब, बरोबर. नियमानुसार ज्या वर्बचा बदल होतो ते रेग्युलर वर्ब आणि नियमानुसार ज्या वर्बचा बदल होत नाही ते इरेग्युलर वर्ब. लगेच आपण समजतो की बुवा नियमानुसार बदल होतो म्हणजे रेग्युलर वर्ब, नियमानुसार बदल होत नाही म्हणजे इरेग्युलर वर्ब. म्हणजे हे काय? बरोबर. मग बघा आता आता कुठं लिहू? बरं इथं थोडी इथे एक दोन हे शब्द कमी करून टाकतो मी. तुम्ही व्हिडिओला रिव्हर्स करून घ्या, लिहायचं असेल तर लिहून घ्या नंतर, बरोबर. मी थोडं पुसून टाकतो, आपल्याला लिहायला लागेल. बघा आता आता आपण पहिले रेग्युलर वर्ब समजू. काय सांगितलं? दोज वर्ब विच कॅन नॉट चेंज अकॉर्डिंग टू द दोज वर्ब विच कॅन चेंज अकॉर्डिंग टू द रूल. नियमानुसार ज्या वर्बमध्ये बदल होतो ते रेग्युलर वर्ब. मग बघा आता वर्ब कसे असतात? V1, V2, V3, V4, बरोबर. बघा लक्ष द्या, इथं लगेच समजून जाणार तुम्ही. का खाली लिहू? दिसतंय का? इथं खाली लिहितो V1, V2, V3, V4. चला V1, V2, V3, V4 लिहिलं, बरोबर. काय शिकतोय आपण? रेग्युलर वर्ब, बरोबर. V1, V2, V3, V4 लिहिलं. मग आता या ठिकाणी मी हा शब्द प्ले घेतो, परत प्ले शब्द घेतो. हा प्ले आहे V1. काय येतो? V1 आहे. याचं V2 बनवायचंय. काय बनला V2? इथं ईडी लागला. काय लागला? इथं ईडी लागला, प्लस ईडी जोडला ना आपण. ते जर लिहिलं तुम्ही कन्फ्युजन मध्ये पडणार. इथं कंसात इथं हा काय जोडला? याला ईडी जोडला. वर्ब 3 मध्ये काय येतो? याला पण ईडीच लागतो, बरोबर. आणि वर्ब 4 मध्ये काय येतो? ING लागतो. वर्ब 4 ला काय लागतं? ING लागतं. बघा मग प्ले, प्लेड, प्लेड, प्लेइंग आलं. हे सिक्वेन्स आहे. आणि हे नियमानुसार बदल झाला म्हणजे वर्ब 2 राहिलं तर ईडी लागेल आणि वर्ब 4 राहिलं तर ING लागेल. म्हणजे नियमानुसार त्याच्यामध्ये बदल झाला. मग ज्या शब्दांना ज्या वर्बला वर्ब 2 वर्ब 3 मध्ये ईडी लागतो, वर्बचं रूप बदलताना ईडी लागतो, अशा प्रकारच्या वर्बला रेग्युलर वर्ब असे म्हणतात. ईडी लागतो, बरं लक्षात राहू द्या. ईडी लागून जर बदलत असेल तर तो रेग्युलर वर्ब, आणि ईडी लागून जर बदलत नसेल तर मग तो कोणता वर्ब? तो इरेग्युलर वर्ब. ईडी लागून बदलत नसेल तो इरेग्युलर वर्ब. मग ते शब्द कोणते बरं? सोपं आहे. हा इथून आपण बघा राईट दिलेला आहे. बघा राईट,
WRIT राईट. राईटचं वर्ब टू काय येतं? रोट. WROT. ईडी लागला का तिथं? लागला ईडी? नाही. राईटचं वर्ब थ्री काय येतं? रिटर्न. ईडी लागला का तिथं? नाही. बघा, राईट, रोट, रिटर्न. ईडी लागला नाही. मग ईडी लागला नाही याचा अर्थ तो कोणता वर्ब आहे? मग इररेग्युलर वर्ब. आलं लक्षात आता? रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्ब मधला फरक. तर हा वरचा जो प्ले आहे ज्याला वर्ब टू आणि वर्ब थ्री ईडी लागून बनलं तो रेग्युलर वर्ब, आणि हा खालचा जो राईट आहे तो ईडी लागून बदललेला नाही, त्याचा डायरेक्ट बदल झालेला आहे, त्याला ईडी लावलेलं नाही, आणि म्हणून ते कोणता वर्ब आहे? मग इरेग्युलर वर्ब. बरोबर. ING लागतो वर्ब फोर मध्ये प्रत्येकाला. तर बघा इथं ई होता, इथं ING लावताना ई काढून टाकला. हा कुठे गेला बरं ई? मग ते आपण जेव्हा स्पेशल टेन्स बनवू ना, टेन्सचे व्हिडिओ, तेव्हा ते शिकवू. आता फक्त आपल्याला जे शिकायचं त्या गोष्टीकडे लक्ष राहू दे. तर बघा, हे झाले रेग्युलर वर्ब, हे झाले इरेग्युलर वर्ब. मग असे कोणते कोणते उदाहरण येतात बघा. आता इथं आता हा गो आहे, गोचा वर्ब टू काय येतो? वेंट. सांगा मग आता हा रेग्युलर आहे का इरेग्युलर आहे? इरेग्युलर. बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर समजा आता जम्प आहे, बरोबर, याला वर्ब टू केला तर इथं ईडी लागला. तर सांगा बरं हा कोणता वर्ब आहे? रेग्युलर आहे का इरेग्युलर आहे? रेग्युलर वर्ब. का? कारण इथं ईडी लागला वर्ब टू करताना. बरोबर. ईडी लागला तर रेग्युलर वर्ब, आणि वर्ब टू करताना ईडी लागला नाही, गोचा वेंट झाला म्हणजे इरेग्युलर वर्ब. समजा याचा वर्ब थ्री बनवू आपण, तर काय बनेल? गॉन. वर्ब थ्री. ईडी लागला का? नाही. याचा जर वर्ब थ्री असेल तर तो काय येईल? परत जम्पड येईल. तो काय येईल? जम्पड. इथं ईडी लागला, इथं ईडी लागला, म्हणजे बघा इथं ईडी लागलेला आहे वर्ब टू आणि वर्ब थ्री मध्ये, म्हणजे हा काय आहे? रेग्युलर वर्ब. इथं ईडी लागलेला नाही म्हणजे हा काय आहे? इरेग्युलर वर्ब. म्हणजे याचा अर्थ समजून घ्या, दोज वर्ब विच कॅन चेंज अकॉर्डिंग टू द रूल्स, दोज वर्ब्स कॅन कॉल रेग्युलर वर्ब, आणि दोज वर्ब विच कॅन नॉट चेंज अकॉर्डिंग टू द रूल, दोज वर्ब्स कॅन कॉल इरेग्युलर वर्ब. आलं लक्षात? समजलं? तर बघा मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे वर्ब. कारण वरूनच आपल्याला बरेचसे टेन्स जे शिकायचे असतात ते संपूर्णपणे याच्यावर डिपेंड असतं. हे जर व्यवस्थित समजलं, वर्ब आणि वर्बचे प्रकार जर व्यवस्थित समजलं, तर ज्यावेळेस आपण टेन्स शिकतो तर ते शिकायला आपल्याला खूप सोपं जात असतं. हळूहळू आपला अभ्यासक्रम बदलत जातोय. तुम्ही फक्त क्रमानुसार व्हिडिओ बघा. मात्र माझी एक विनंती राहील, क्रमानुसार व्हिडिओ बघणार तर समजेल. आज आपला हा 5वा व्हिडिओ आहे. त्याचा पहिले 4 व्हिडिओ आपण बनवलेले आहेत जेव्हा आपण नवीन इंग्लिश ग्रामर सुरू केलं सुरुवातीपासून. तर याच्या आधी 4 व्हिडिओ बनवलेले आहेत. ते व्हिडिओ पहिला, दुसरा, तिसरा, चौथा क्रमानुसार बघा, ते समजून घ्या, आणि नंतर हा 5वा व्हिडिओ बघा. आलं लक्षात? नंतर हा 5वा व्हिडिओ बघा आणि हे व्यवस्थितपणे समजण्यासाठी प्रयत्न करा. आणि समजण्यासाठी एक गोष्ट लक्षात राहू द्या, की नुसतं व्हिडिओ बघून आपल्याला समजत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते, सराव करावा लागतो. तुम्ही जर याच्यावर व्यवस्थित तयारी केली तर स्पर्धा परीक्षा असो, शालेय परीक्षा असो, इंग्लिश ग्रामर असो, कुठल्याही प्रकारच्या परीक्षा असल्या तर तुम्हाला हे खूप कामात येत असतं. त्याच्यामुळे एक वेळा समजला नाही तर 2 वेळा बघा, आणि जर समजा समजलं व्यवस्थित तर त्याच्यावर प्रॅक्टिस करा. कोणताही वर्ग घ्यायचा आणि सांगायचं कोणता वर्ग घ्यायचा, ओळखायचं. म्हणजे प्रॅक्टिस शिवाय मार्ग सापडत नाही. आलं लक्षात? तर चला, माझ्याकडून पुन्हा तुम्हाला शिक्षणासाठी, पुढच्या अभ्यासक्रमासाठी बेस्ट ऑफ लक, आणि तयारी व्यवस्थित करा. समजलं? धन्यवाद.